तर गाईस आम्ही घेता आहे न्यू कार. वेद पण रेडी झालेला आहे. वेदचा बर्थडे गाईस आणि हे नारळ डोक्यामध्ये फोडण्यासाठी असं खटक हे ना 4 महिन्यापासून ही एक्साइटमेंट होती आणि आज जाऊन फायनली वेदच्या बर्थडेला कार घेतलाय आम्ही. गाईस तर फायनली आम्ही शोरूमला पोहोचलेले. सो आता आम्ही कार मध्ये बसलेले. भाई एवढं भारी वाटतंय ना गाईस. आता वाटत नाही आमची कार आहे म्हणून. तिला भाई अरे भाई हे काय गाईस हे थोडी त्याला बघ सुमितला नाही सांगितलं होतं ना आपण कार घेताय म्हणून. याला सांगितलं नाही होतं गाईस आम्ही कार घेताय म्हणून. 1 2 3 स्टार्ट. जोर लागेल ना व्यवस्थित का बेटा एकदम नीट कापा. आरी आणून देऊ का तुला? कमॉन हॅपी बर्थडे. तो बघा किती राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही सकाळची होते आता 10:30. आंघोळ वगैरे झालेली आहे आणि लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतच आलेलं आहे की आमच्या घरात काही नवीन वस्तू येणार आहे, नवीन गोष्ट येणार आहे. तर फायनली आज येते आहे कारण की आज वेदचा बर्थडे पण आहे आणि आज चांगला दिवस पण आहे म्हणून आज आम्ही ती नवीन नाही यार नवीन का तुम्ही थंबनेलमध्ये बघूनच घेतलं असेल. तर गाईस आम्ही घेता आहे न्यू कार. सो आता डिलिव्हरी आहे तिची 11 11:30 आम्ही डिलिव्हरी घेऊ. सो खूप भारी वाटते भाई. आम्ही ना कधीपासून बुक केलेली माहिती आहे. डायरेक्ट 5 महिने झालेले. आम्हाला वाटलं होतं फेबमध्ये भेटून जाईल, मार्चमध्ये भेटेल. भाई भेटतच नाही होती लिटरली. आता जाऊन आहे ना म्हणजे मेमध्ये भेटलेली 7 तारखेला आणि बिट्टू पण आहे. हॅलो. सो आता आम्ही जाणार आहे. बाय द वे हे कपडे तर नाही घालणार आहे. हे कपडे तर नाही घालत आहे. बस आता बघतो मी कोणते कपडे घालायचे म्हणून. आणि आम्ही कोणती कार घेताय गाईस, कोणत्या शोरूमला चाललेले हे तर मी तुम्हाला पुढेच सांगणार आहे. तुला माहिती ना भेटतो? हा माहिती आहे मला. माहिती ना? यांना नाही सांगायचं ना? नाही सांगायचं. थंबनेल पण मी तो वाला लावेल ज्याच्यावर त्या कारवर असा कपडा टाकलेला असेल तो वाला थंबनेल लावेल. सो आता आम्ही तयार वगैरे होतो आणि मग जाऊ मस्त कार घ्यायला. चेरीची तर एकदम मस्त आंघोळ घातलेली बाई सकाळी सकाळी. हिला तर काहीच फरक नाही पडत. हिला काय असतं माहिती का, हिला फक्त कारमध्ये बसायचं. हिला नवीन असो का जुनी असो ते नाही संबंध द्यायचा. हिचा फक्त कारमध्ये बसायचं. हिला कोण कपडे वगैरे घेतो याच्यात आहे कोणता घेऊ यार समजत नाही मला. खूप कपडे माझ्याकडे भाई. परतून याच्यामध्ये पण आहे बट याच्यात आहे ना नॉर्मल म्हणजे घालायचे कपडे आपले. बाई हा घालून घेऊ का? हा छान वाटेल. ग्रे पण तो कोणता घालू रे कलर? ग्रीन कलरचा घाल. हा आउटफिट सिलेक्ट केलेला आहे मी आवडचा. खालचा वेदचा आहे आणि आज वेदचा बर्थडे पण आहे गाईस. आणि हा आउटफिट पण वेदचाच आहे जो मी घालतोय आता. तो त्याने घेतला होता. विद्यार्थ्याला एक सरप्राईज देऊ. काय सरप्राईज? काय काय म्हणजे तू आठवून ठेवलेलं आहे की विचार करायचा आहे काय द्यायचं असं? बघू. आता आम्ही बघा मस्त तयार झालेले नवीन नवीन कपडे घालून. मी तर ब्लॅक घातलेला आहे. आमच्या कारचा जो कलर आहे ना त्या कलरचे कपडे नाही आहे. म्हटलं दुसरं काही घालून घेऊ ब्लॅक. आणि खाली जीन्स घातलेली आहे बघा. हे सगळे जण तयार झालेले 3 जण. हे पण येत आहे. यांचे तर नवीन नवीन कपडे. तुझे पण आहे ना नवीन? आणि वेद पण रेडी झालेला आहे. वेदचा बर्थडे गाईस. वेदला सगळे कमेंटमध्ये हॅपी बर्थडे टू यू लिहून द्या. मस्त एक हार आणलेला आहे आणि हे नारळ डोक्यामध्ये फोडण्यासाठी असं खटक हे ना. नाही गाईस हे ना गाडीचा चाका खाली येणार आहे. तर आता या गाडीचं काय होईल काय माहीत. ठेवू का विकून देऊ आता ते पप्पांनाच माहिती भाई. मला तर आवडते यार सिटीमध्ये लहान गाडी एकदम मस्त वाटते फिरवायला. बाकी आता ऊन पण खूप आहे यार. येणार आहे तुम्ही काळे पडून जातील. तुम्ही नका या, तुम्ही घरातच थांबा. माझी एवढी तयारी का बरं केली? आणि आता 11 होत आहे. कार घेतल्यानंतर कुठे कुठे जाणार आहे? गणपती मंदिरात जाऊ, शनी मंदिरात जाऊ आणि फिरायला संडेला जाऊ. संडेला केव्हा संडे? आम्ही नाही राहणार. तुम्ही नाही संडेला? अरे मग तर मजा आहे. आम्ही 4 जण चालले जाऊ मस्त. गाईस आता निघू आम्ही मस्त कार घ्यायला. आणि कोणत्या शोरूमला जात आहे, कोणती कार घेत आहे तिकडे गेल्यावरच सांगतो. कसं वाटतंय? एक्साइटमेंट. 4 महिन्यापासून ही एक्साइटमेंट होती आणि आज जाऊन फायनली वेदच्या बर्थडेला कार घेत आहे आम्ही. असं तर फेबमध्येच येऊन गेली असती पण मग खूप लांबवलं त्यांनी, खूप लांबवलं म्हणून आता आम्ही मे मध्ये कार घेत आहे. गाईस आता आहे ना आम्ही इथे ना फटाक्याची लढ घ्यायला आलेले. बिकॉज गाईस मस्त कार येते. काका 1000 फटाक्यांची लढ द्या ना.
नाही ती नको. अरे ही एवढी बरोबर आहे काका. चांगल्या क्वालिटीची द्या ना, कंपनी चांगली द्या ना. 1000 फटाक्यांची लढ पण घेतलेली आहे. आता सगळेजण तयार झाले असतील, लगेच निघू आता आम्ही शोरूमसाठी. काही एवढ्या पायऱ्या तोडलेल्या आहेत तर कारसाठीच तोडल्या बाई, कारण की ती कार थोडी मोठी आहे ना, लांब आहे ती कार, तर मग परफेक्ट फिट पाहिलं पाहिजे या जागेवर. आधी आम्ही दोघं जात आहे, एक 2 व्हीलर आणि एक 4 व्हीलर, कारण की कारमध्ये एवढे सगळेजण येणार नाही. आणि त्यानंतर बाई गरम खूप होतं आहे गाईस, हे घातलेलं आहे. बट ठीक आहे, एक दिवसासाठी सहन करून घेऊ आता. इकडून घे, चल इकडून चल. हां खालतून चल. गाईस आता आहे ना आम्ही फायनली शोरूमला पोहोचत आहे, ते कालिंका माताकडे शोरूम. गाईस फायनली आम्ही शोरूमला पोहोचलेले. तर आम्ही आलेले टाटा मोटर्सला. गाईस आम्ही घेत आहे टाटाची गाडी. कोणती घेत आहे ते आता मध्ये जाऊन दाखवतो. बाहेर बघा ना किती काच लागलेले आहे. वाव, अरे येल्लो कलर कोणती आहे शुभम? हो टाटा सियारा. किती मस्त दिसते गाईस येल्लो कलरची टाटा सियारा. चला मध्ये आलेले आम्ही. आणि इथे आहे भूषण. काय म्हणतो भूषण? मजेत. तर याला बोलवलेलं आहे आम्ही रील बनवण्यासाठी. केव्हांचा बसलेला आहे? आता झाला 10 मिनिटं झाले. गाईस तर फायनली आम्ही आमच्या न्यू कार मध्ये आता बसलेले. मी आणि शुभम आहे. आता अजून मम्मी पप्पा वगैरे ते सगळे तर आलेले नाही आहे. भूषण आहे, तो रील शूट करतोय समोर. त्यासाठी मला आहे ना बसावं लागलेलं इथे, की तो म्हणे की गाडी ऑन कर म्हणे, ते रील शूट करायची आहे मला. सो आता आम्ही कार मध्ये बसलेले. भाई एवढं भारी वाटतंय ना गाईस, आता वाटत नाही आमची कार आहे म्हणून. आणि टाटाची कार आहे बघा, आवाज ऐकवतो. आला ना आवाज. गाईस ते बघा मम्मी पप्पा वे चेरी आणि हे तिघे जण आलेले आणि आम्ही कार मध्ये बसलेले. आता परत शोरूम मध्ये आलेले. आणि ना आता पप्पा तिकडे थोडे फॉर्मॅलिटीज आहे ते करतील, मग त्यानंतर फायनली आम्हाला भेटणार आहे आमच्या कारची डिलिव्हरी. सो बस अर्धा तास लागेल का 10-15 मिनटं? अर्धा तासानंतर आम्हाला आमची कार भेटून जाईल. अरे हिरे ही कुठे फिरते? चेरी तू खुर्चीवर ये. ती मस्त फिर. थांबा तिला भाई. अरे भाई हे काय गाईस, हे थोडी अरे तिला कोणाचं काय तिचं काय भाई, तिला पण पाहिजे काका, तिला पण द्या, तिला पण पाहिजे. गाईस तर फायनली सगळं डॉक्युमेंटचं काम वगैरे झालेलं आहे आणि केक पण आणलेला आहे आता. आणि खाली कार उभी आहे, त्यावर टाकू आता कर्टन अँड असं मागे खेचू आम्ही. पप्पान ते खेचतील. खाली ती कार आहे बघा, तिकडे ते सगळे जण उभे आहे ना, तिथे कार आहे. त्याला बघ सुमितलाने सांगितलं होतं ना आपण कार घेत आहे म्हणून. बघा याला सांगितलं नाही होतं गाईस आम्ही कार घेत आहे म्हणून. कार बाहेर होती तर समजलं होतं की कार घेत आहे, असं काही पण समजतं तुला. गाईस सध्या आता पूजा होते कारची. पूजा झाल्यानंतर तो कर्टन टाकतील, मग कारला ओपन करतील, मग तेव्हा दाखवेल तुम्हाला. गाईस तर फायनली कार रिव्हील झालेली आहे आणि आम्ही घेतलेली आहे टाटा सियारा टॉप मॉडेल. मुनार मिस्ट कलर आहे. आणि बघा आता केक कटिंग करता आम्ही. मस्त केक आणलेला आहे ना इथे. तर हा केक आहे, नॉर्मल केक आहे आणि फक्त त्याच्यावर टाटा सियाराचा फोटो लावलेला आहे. आणि ही आमची कार आहे गाईस, मुनार मिस्ट कलर, ग्रे आणि ग्रीन कलर दिसतो. हा इकडे कुठे ठेवायचा आहे? ती बघा, तिला आहे ना एवढा तर पडा होता ना भाई मध्ये बसायचा.
की आमची कारमध्येच आहे ती. अरे याच्यात ते नाव नाही टाकलंय का त्यांनी? आता वेजचं नाव टाकलं नाही. वेच असं काहीच सांगितलं नाही होतं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर वेद, हॅपी बर्थडे टू यू. शेरीला खाऊ घाल, तिला जास्त भूक लागलेली. ती बघ 2.5 तास झालेले आम्हाला काही तिथे आणि फायनली डिलेवरी घेतलेली आहे. आता घरी चाललेले. मम्मी पप्पा आणि ते मुलं वगैरे सगळे त्या कारमध्ये येत आहे. मी ही जुनीवाली कार घेऊन जातो आहे आता आणि मग ते पेट्रोल वगैरे भरतील. मग तोपर्यंत आम्ही घरी पोचता. अरे यार निघेल आपली पण निघून जाईल. निघेल ना? अरे यार कसं काय निघेल आता एवढीशा जागेत ना? मागे घ्यावं लागेल थोडीशी. मला डायरेक्शन दे बरं तू. लोकांना समजत नाही गाईस. हे बघा गाईस, तर मी ही गाडी घेऊन ना आता घरी निघालेलो आहे. बट जळगावचं तुम्हाला लिटरली सांगतो, मला चटके बसताय स्टेअरिंग पकडताना. कारण की उन्हामध्ये गाडी उभी होती ना, असे चटके बसताय ना जसं काही कोणी ना आगेचा चटका देतो, एवढा गरम चटका बसतोय. ठीक आहे, आता AC चालू केलेली आहे. ते येतील घरी, तोपर्यंत प्रिपेअर होऊन जाऊ आपण. ही गाडी दुसरीकडे लावून देऊ, कसं घरी पण पूजा वगैरे करतील ना. तर गाईस फायनली घरी आलेले आणि शुभम पण आहे, सुमित पण आहे, भूषण पण आलेलं आहे. आता ते येताच एक कार घेऊन 5 मिनिटात येतील. पेट्रोल भरत होते. फोड फटाके झोपलेले असतील लोक. बघा 2 वाजलेले आणि झोपलेले लोक उठतील. गाईस कार आलेली आहे तिथे. या ना मला असते ती कार पण यायला. लावणार रे, थांब रे. लाव ना, थांबा. फायनली गाईस बघा घरी कोण आलेली आहे. सियारा टाटा. घाबरली. तर गाईस फायनली आता मी सियारा घेऊन निघालेला आहे थोडा राऊंड वगैरे मारायला. बट आहे ना मला थोडा आहे भाई एकदम कसं तरी वाटतंय. नवीन गाडी आहे चालवायला. अरे तिकडे लागेल का? चालते येऊ दे. तर गाईस खूप भारी वाटते भाई सियारा चालवतं. ऑटोमॅटिक आहे. गिअरवाली मी चालवली होती जेव्हा आम्ही टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेले होते ना, तर तेव्हा चालवली होती गिअरवाली. बट ही ऑटोमॅटिक आहे. हिला काढ यार, हिला नाही आता गिअर टाकायचीच गरज नाही. मी तेच विचार करतोय म्हटलं. اقول عطني رقصة تقلي صرناي اقول عطني رقصة كلمة داي اقول سوي رقصة هلو جود باي زيد पहिला घे रे यार, ते सीट खराब होईल दादू. तिचे नख लागताय डायरेक्ट. अरे एन्जॉय करत नाही. तर गाईस फायनली आम्ही परत घरी आलेले आणि एकदम मजा आली गाडी चालवून. डायरेक्ट खूप छान वाटलं. मस्त जोरात गाणे सुरू होते. हे बघा खाली फटाके फोडले होते ना, ते लळ वगैरे. आणि आता जाऊ जेवण वगैरे झाल्यावर परत आम्ही सगळेजण पाळदीला, तिकडे पाळदीलाच जायचं ना. गाईस तर 5:45 संध्याकाळचे आम्ही आलेले आता पाळदीला गणपती मंदिरामध्ये.
मस्त जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळ पडलेले होते भाई, कारण की आहे ना सकाळचे तिकडेच होते शोरूमला गरमीमध्ये. आता पण ऊन आहे, पण आता एवढं कडक ऊन नाही आहे. पण दुरून किती भारी दिसते ही कार यार, म्हणजे एकदम वेगळा लुक येतो, असं वाटतच नाही ती आमची कार आहे म्हणून. आणि आता ना ह्या चिमण्या पण बघायला भेटत नाही सध्या, कुठे गेली हे बघा. तर इथे आलेले आम्ही गणपती मंदिरात. चेरीला पण आणलेलं आहे सोबत. हिला कसं घरी ठेवून नाही सगळं, सगळेजण घरी होते, म्हणजे सगळेजण इथे येत होते. तर मंदिरात आलेलो आहे. कोणीच नाही, बिलकुल कोणीच नाही. भाई हे काय केलं, कलर एकदम वेगळा चेंज होऊन गेलेला आहे. काहीतरी केलं असेल, मे बी चंदन वगैरे लावलं असेल काहीतरी. माझं दर्शन झालेलं आहे. मी बाहेर आलो होतो आता चेरीसाठी. चेरीला मध्ये घेऊन जात नाही ना मी, आणि हिला आहे ना मी चिमण्यांच्या मागे पळवतोय. चेरी चिव 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 आली बघ, चिव आली, चिव आली. कुठे चिव, कुठे? तर चिव जास्त समजतं. कुठे गेली चिव? गाईस बघा आता समोर सनसेट होतंय आणि इथे आमची ट्रिप चालू आहे भाई. इथे उसाचा रस प्यायला थांबलेले, म्हणजे मंदिराच्याच बाहेर होतं. आणि हे बघा कसे बसलेले ते तिघी डिक्कीमध्ये. येताना पण हे असे झालेले डिक्कीमध्येच होते, कारण की 5 सीटर आहे ना त्यामुळे. आणि बाकी ते खुर्च्या टाकून बसलेले, असं वाटतं पिकनिक चालू आहे आमची. आणि हिचा कलर तुम्हाला मी दाखवतो. ॲक्च्युली कलर चेंज होतो बघा. इथे ना हा कलर आहे, तर त्या साईडला ग्रे दिसत असेल, इथे चमकतोय तिथे ग्रे दिसतोय, तर हा मुनार मिस्ट कलर म्हणता याला. गांधी जी के 3 बंदर और उसमें एक बंदर ही अभी है. तर चेरीला न्यू स्पॉट भेटलेला आहे गाडीमध्ये. एकदम इथेच बसत जाईल आणि इथे समोर बघत जाईल ती. असं समोर तिला दिसणारच नाही. पण इथे 3 स्क्रीन आहे गाईस. एक आहे ना माझ्यासाठी, म्हणजे इथे जो पण बसेल त्याच्यासाठी एक स्क्रीन, मध्ये एक स्क्रीन, आणि ती ड्रायव्हरसाठी जो पण चालवेल त्यासाठी. आणि हे सगळं इथे म्युझिक वगैरेचं सगळं इथून सेटिंग वगैरे इथून हँडल करता येतं. बाकी स्टेअरिंगवर पण आहे काही. तर गाईस आता रात्रीचे किती होत आहे रे? 8:30 की 9:30? 9:30 होत आहे का 8:30 होत आहे? 9:30 होत आहे गाईस. आम्ही आता जेवायला आलेले बाहेर सगळेजण आहे बघा. ते पण आलेले, स्वनिक पण आलेलं आहे, वेदचा बड्डे ना त्यासाठी. आणि आम्ही आधी ना दुसरीकडे गेलो तर तिथे चेरी अलाउड नाही होती. म्हटलं डायरेक्ट नाही बोलले, आम्ही निघून गेलो. नको बाई, जिथे चेरी अलाउड नाही तिथे आम्ही थांबणार. ती इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी खूप. कुठे बसायचं, बाहेर की मध्ये? जेवण आलेलं आहे गाईस. पनीर अंगारा भाजी आणि केव्हाचं खात आहे, पापड वगैरे पण खाल्ले. चला गाईस, तस आता 11, 11:15 होत आहे. आणि माऊ बिट्टू बाय बाय. ओय बिट्टू, ब्लॉग बनतोय ना रे? अरे पळाला पाहिजे तो, काय सुटला. ओय चालली माऊ, बाय बाय, हॅपी बर्थडे. रात्रीचे काही 11:30 होत आहे. आता आम्ही आलो DSP चौकात. चेतन दादा आला होता वेजच्या बर्थडेचा केक घेऊन. मग आता केक कट करताय. आईस केक, तेच ते केकवरच, सॉरी कारवरच कारवरच केक कट करणार आहे गाईस. म्हणजे दिस इज फॉर कार अँड ऑल्सो फॉर वेज बर्थडे. हा पण खाल्लेला आहे ना शुभम, आपण खाल्लेला आहे हा केक. तो तोडत बसले होते आम्ही 11, 11:30. तुटत नाही होता तो, कापला जात नाही होता. ठीक आहे ना, जोर लागेल ना. व्यवस्थित काप बेटा, एकदम नीट कापा. आरी आणून देऊ का तुला? कम ऑन, हॅपी बर्थडे. तो बघा किती दम लावतोय केक. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर. मला मॅश. आपण या वर्षी आम्ही केक कापलाय. केक आम्ही आता पुढच्या वर्षी खाऊ, त्याचे तुकडे उसकी माका साकी नाका. का रे? कमॉन कमॉन कमॉन, होऊन जाईल तो. तिकडून बेस मधून नको तोडू. बेस पण आहे त्याला, बेस नको तोडू, पण त्याचा तुटलाच जाणार नाही तो. हा तसा काढला. आईस केक असाच असतो. ए बर्थडे बॉय का केक काप. आता म्हणजे असं आहे का, स्वतःपुरती मतलबीपणा झाला तर
अरे वा बग्गी अम्बियन्स लाइटिंग हाय हाय हाय